त्याच्यातच मला फील्डवर काम करणारा हा एकनाथ शिंदे आहे. कार्यालयात बसून माहिती घेऊन निर्णय घेणारा हा एकनाथ शिंदे नाही. त्यामुळे मला कोणीच फसवू शकत नाही. आणि म्हणून 2.5 वर्ष फेसबुक लाईव्हवर काम करणारा आणि हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून काम करणारा जनता सुज्ञ आहे. जो काम करणारा आहे त्याच्या मागे जनता उभी राहते. हा एकनाथ शिंदे घर बसल्या उंटावरून शेळी हाकणारा मुख्यमंत्री नाही. हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून आपल्याला एकच सांगेन, निवडणुका आल्यात, अनेक लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. निवडणुकांचा कार्यक्रम लवकर लागेल. या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. लोकसभा ही पहिली निवडणूक आपल्या पक्षाची आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये निवडणूक याद्यावर लक्ष ठेवा. याद्यांमध्ये आपले नावं नसतील तर घालून घ्या, चुकीचे असतील तर काढून टाका. आणि मला प्रत्येक शिवसेना वाढवत असताना शाखांचं जाळं निर्माण करा. गाव तिथे शाखा काढा. गावाच्या वेशीवर शिवसेनेचा फलक लावा. घर तिथे शिवसैनिक करा. आणि या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, प्रत्येक विधानसभेत 50 ठिकाणी आपल्या शिवसेनेला आघाडी मिळाली पाहिजे, याच्यावर काम करा. म्हणजे आमदार असतील आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाच तुमचा रिपोर्ट कार्ड असेल. याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे, माझंही आणि तुमचंही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा. तिकीट नाही मिळालं, इतर निवडणुका येतील. तिकीट एकच असतं. तिकीट नाही मिळालं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. सत्तेमध्ये अनेक सत्तेची पदं असतात. अनेक निवडणुका, जिल्हा परिषद, महापालिका सगळे येतील. आणि त्याचबरोबर काम करत राहा. आपल्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आणि आपल्या लोकसभेत जास्तीत जास्त काळ तुम्ही वेळ द्या. मुंबईमध्ये कमी या. तुमचं काय असेल तर फोनवरून सांगा. आठवड्यातून एखाद दिवस आपण समजू शकतो, परंतु दररोज मुंबईमध्ये येणं बंद करा. शेवटी लोकांशी तुमच्या कनेक्ट पाहिजे. कनेक्ट तुटला की सगळं तुटलं, सगळं सुटलं. आणि म्हणून सगळे पदाधिकारी नेमा. चांगले पदाधिकारी, ताकदीचे पदाधिकारी नेमा. प्रामाणिक पदाधिकारी नेमा, ज्याच्या मागे ताकद आहे. आपल्या मागे पुढे फिरणारा पदाधिकारी बिलकुल नेमू नका. तो जर नेमला तर तुम्ही स्वतःला नाही, पक्षाला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, तर आपल्या शिवसेनेचं नुकसान करताय. हे लक्षात घ्या. शिवसेनेचं नुकसान म्हणजे या राज्याचं आणि तुमचं, आमचं सगळ्यांचं नुकसान. आज मी काही गोष्टी जे बोलतोय, कार्यकर्त्याला जपा. जो कार्यकर्ता निवडणुकीमध्ये आवडता असतो, निवडणूक झाली की तो नावडता होता कामा नये. कारण हाच कार्यकर्ता तुमचं आमचं काम करतो. विधानसभा आणि लोकसभेला उमेदवार फिरू शकत नाही, सगळ्या मतदारसंघात जाऊ शकत नाही. हा कार्यकर्ताच आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे, त्याला निवडून द्या आणि त्याला मतदान करा, मी तुमचं काम करेन असं आश्वासन देतो. फक्त एवढंच आहे, त्याची अपेक्षा असते की त्याला जेव्हा अडचण असते, त्याला हॉस्पिटलची मदत, त्याला पोलीस स्टेशनची मदत, त्याला कोर्टाची मदत, त्याला छोट्या छोट्या मदती तो काय राशन भरून मागत नाही. पण त्याच्या अडचणीमध्ये मात्र आपण पदाधिकाऱ्यांनी उभं राहावं, त्याच्या पाठीशी उभं राहावं, हे मात्र त्याचं स्वप्न असतं. तेवढं तुम्ही केलं तर आयुष्यभर तो तुमचं काम, शिवसेनेचं काम बिलकुल प्रामाणिकपणे कसर न करता कराय. आणि म्हणून चाल ढकलपणा, काही लोकांना याद्या, आपण पदाधिकारी नेमले, त्याच्या याद्या मागितल्या, त्यांना वेळ दिलाय. काही लोकांनी ते चांगलं काम केलंय, काही लोकांनी केलं नाही, त्यांनी तात्काळ करावं. चाल ढकल, काम चुकारपणा हा तुमच्या मुळावर येणार आहे.
पक्षाचं ते येईलच, परंतु आज मी आपल्याला एकच सांगतो, आपण काय करू शकतो हे तुम्हाला आम्ही करून दाखवले आणि एवढे निर्णय घेतलेत की तुम्हाला लोकांसमोर जाताना खाली मान घालण्याची गरज नाही. इतक्या योजना आपण केल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. एक लोकांमधला आणि सरकारमधला शिवदूत बनून काम करा. लोक डोक्यावर तुम्हाला घेतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी प्रेमळ आहे. खूप मला इच्छा, सगळ्यांना भेटायची इच्छा असते, सगळं आहे. प्रेमालय प्रत्येक माणूस मला भेटला पाहिजे, मी त्याच्याशी बोललो पाहिजे, माझी इच्छा असते. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता पदाधिकारी जेव्हा हलगर्जीपणा, पक्षाचं नुकसान जेव्हा करू शकतो किंवा करेल, मग त्याला मात्र एकनाथ शिंदे प्रेमळ आहे. पण एकनाथ शिंदेचं दुसरं रूप 1.5 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे. काय करू शकतो हेही पाहिलंय. कोल्हापूरमध्ये म्हणतात काय, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. इथं कुठं कोल्हापूरलाच सांगतात. आणि म्हणून आजचं हे संघटनेचं आपलं हे आहे, पक्षाचं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये आपल्याला शिस्त, आपल्या पक्षाची शिस्त आपण पाळलीच पाहिजे. आणि म्हणून उमेदवार कोणी असू द्या, आपल्याला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्या समोर उमेदवार नरेंद्र मोदीजी आहेत, हे आपण समजून काम करायचं आहे. कारण देशाला त्यांनी महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय. आज एक आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम केलंय. 10व्या नंबरवरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम केलंय. या देशाचा नाव लौकिक जगभर वाढवण्याचं काम केलंय. आणि त्यामुळे आपल्या बाळासाहेबांचे विचार आणि केंद्र सरकार मोदीजीने 10 वर्षात केलेलं काम आणि राज्य सरकारने 1.5 वर्षात केलेलं काम आपल्याला घराघरामध्ये पोचवायचं आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी घराघरामध्ये